नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या स्टुडिओ आज ज्यांची कविता पाठ्यपुस्तक ते प्रबंधांचा विषय झाली आहे असे आवानोलकर्ते कवी अजय कांडर आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत. अजयजी, या आमच्या संवाद सत्रात आपलं स्वागत आहे. आणि कवितेचे संस्कार जे बालपणापासून होतात, जेव्हा आपल्याला कविता म्हणजे नक्की काही माहीत नसतं, ते तुमच्यावर कसे झाले हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. गणेकर सर, खूप चांगला प्रश्न सुरुवातीला तुम्ही विचारलेला आहे. याचं कारण असं की कवितेची वाढ कशी होते हा महत्त्वाचा भाग असतो आणि ती जाणीव ज्या कवीला असते त्याचीच खरी वाढ होत असते. आता या प्रश्नाच्या मुळाशी जाताना मला एक पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. कविता किंवा कलावंत जो असतो तर त्याच्यावर काही संस्कार घडत असतात आणि त्या संस्कारातून तो कलावंत पुढे जातो. मग कोण आधीची पिढी असेल त्याची किंवा भोवतालचं वातावरण असेल. पण माझ्या बाबतीत हे काही नव्हतं. म्हणजे मी ज्या बावशी या खेडेगावात वाढलो, कणकवली तालुक्यात, तर ते गावच असं होतं की रोजीरोटीचा रोजचा प्रश्न जिथे निर्माण होत होता तिथे कला वगैरे ही खूप दूरची गोष्ट. ती फक्त माझ्या घरापुरती होती तर असं नाही, तर जे 40 घरांचं हे संपूर्ण गाव आहे त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात हाच प्रश्न होता. म्हणजे वृत्तपत्र घरातल्या कुठल्याही गावातल्या घरात कधीही कुणाकडे येत नव्हतं. ग्रंथालय गावाचं सोडूनच द्या, पण एखादा वाचणारा असतो एखाद्या गावात आणि तो बाहेरून पुस्तकं विकत आणतो असंही काही घटना नाही, म्हणजे अशीही व्यक्ती नाही. पण मग अनेक वेळा प्रश्न पडतो की अशा खेडेगावात वाढलेला, बालपण गेलेला माणूस साधारण लोकप्रियतेकडे, म्हणजे नाव कवी म्हणून अस्तित्व असण्याची एक खूण काहीतरी उमटण्याची शक्यता निर्माण होण्यापर्यंतचा प्रवास कसा होतो असा प्रश्न कुणालाही पडतो आणि हा प्रश्न विचारला जातो. पण त्याच्या मुळाशी गेल्यावर काही मजेशीर घटना आहेत आणि त्यातून ही वाटचाल कशी ठळक होत गेली हे लक्षात येतं. मला नेहमी वाटतं की आपल्याला आपली मुळं माहीत असायला पाहिजेत. बरोबर. मुळं माहीत नसतील तर नवी निर्मिती करणे ही पण शक्यता कमी राहते. आमच्या गावी बालपणापासून अगदी आत्तापर्यंत भजनाचे मेळे असायचे, वारकरी भजनाचे. म्हणजे आत्ता जे संगीत भजन वगैरे होतं असं नाही, वारकरी भजनाचे. आणि ती परंपरा पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडलेली आहे. म्हणजे माझी आजी पंढरपूरला दरवर्षी जायची आणि पायी वारी करायची. आणि पूर्वी अशी पद्धत होती की वारीहून आलेली कोणी व्यक्ती असेल ती विठ्ठलच. बरोबर. हां. मग सीमेवर, गावाच्या सीमेवर पूर्ण गाव जायचा आणि तिथे वारकरी भजन, विठ्ठलाची गाणी म्हणत मंदिरात त्या विठ्ठलाला घेऊन जायचं. आणि तिथे जी व्यक्ती जायची, म्हणजे माझी आजी असेल तर तिथे सगळे गाव नमस्कार करायचं, पुन्हा मंदिरातून घरापर्यंत अशी भजन करत आणायचं. तो जो संस्कार माझ्यावर होता तो असा ठळक होत गेला. आणि दर चतुर्थीला म्हणा किंवा काही सणासुदीला गावचं भजन असायचं आणि त्यात मी रमलेलो असायचो. म्हणजे आता सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर मी अनेक वर्ष गावच्या भजनात तबला वाजवलेला आहे. बरं. हां. आणि तबल्याचा काही वर्ष क्लास केलेला आहे. नानल म्हणून एक सर होते कणकवलीला, तर त्यांच्याकडे काही वर्ष तबल्याचा मी क्लास केलेला आहे. आणि मग असं सगळं असताना मला आठवतं, मी 4थीत असताना पहाटे काहीतरी असं गाणं लिहिलेलं आठवतं. म्हणजे तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे, ते भजनात आमच्याकडले लोक म्हणायचे. आणि त्या चालीवर मी काहीतरी लिहिलेलं मला आठवतं. तो पहिला कवितेचा कोम माझा. अरे वा.
आणि नंतर 8वी-9वीत असताना प्रल्हाद शिंदेंची गाणी जी मौखिक परंपरेतनं आलेली आहेत, ती अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्याचे कवी कोण माहीत नाहीत. तर त्या चालीवर भजनातली गाणी मी लिहिलेली आठवतात. आणि त्यावेळी अनेक मी लिहिलेली गाणी, माझा एक भाऊ होता बुवा, तर तो गायचा चाली लावून. आणि अशी काहीतरी मी कवितेसारखं काहीतरी लिहिलं. बरोबर. हां. आणि तिथून कवितेचा प्रारंभ झाला. पण पहिली कविता जर मी कुठे छापील कविता कधी लिहिली तर साधारण एक 16व्या वर्षी असेल असं वाटतं. मग आमच्याकडे खूप शेती आहे आणि आमच्याकडे 25-30 गुरं असायची. आणि मग जो काही कष्टाळू माणूस नाही घरातला, जास्त कष्टाळू नाही, तर त्याची वर्णी गुरांगडे लागायची. आणि गुरांगडे वर्णी लागताना हे एकच काम की कविता सुचायची. आणि कविता लिहायला वेळ मिळतो तिथे शांतपणे, म्हणून मी गुरं राखायला जायचो. तर हे असं फार सुंदर हे होतं. आणि आयुष्यातली पहिली आणि शेवटची कविता जी मी प्रेम कविता लिहिली, गुरांगडे, ती पहिली कविता. आणि मग काही या सगळ्या आव्हान ओलची जी पार्श्वभूमी आहे, तर त्या पार्श्वभूमीवरच्या संग्रहात नाही आहेत, पण आत्ता आजही डायरी माझ्या घरी आहे, ती कविता लिहिली. आणि रेघोट्या नावाची पहिली कविता ही सिंधुदुर्ग समाचारमध्ये छापून आली. आणि आसो शेवरे नावाचे जे कवी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, त्यांचा प्रसंवाद दिवाळी अंक निघायचा. तर तीच कविता एकदा सिंधुदुर्ग समाचारमध्ये रविवारच्या पुरवणीत छापून आली आणि नंतर त्यांच्या दिवाळी प्रसंवादमध्ये आली. हां. आणि तीच कविता पुन्हा आरतीच्या मुखपृष्ठार्थी यायची. आणि त्यावेळी आरती मासिकमध्ये कविता यायची, ही खूप मोठं अप्रूप असायचं. त्यामुळे त्या अर्थाने आरती मासिकाने माझ्यासारख्याला अशा खेडेपाडी लिहिणाऱ्यांना अनेकांना प्रोत्साहन दिलं. तर अशी कवितेची एक पार्श्वभूमी सुरुवातीला होती. हेही महत्त्वाचं आहे, कारण आपण सुरुवातीला आपल्याला माहितीच नसतं की आपण लिहितो ही कविता आहे. गाण्याचे संस्कार असतात, तुम्ही म्हणाल तसं मौखिक परंपरेचे असतात. आव्हानोलपर्यंत जेव्हा आपण येतो, तुमच्या सगळा प्रवास हा बघताना, म्हणजे रेघोट्या ते आव्हानोल असा आपण अगदी. तर त्या ह्याच्यात हे सगळं शेतकरी जीवन आहे, जे कृषी परंपरा आहे आणि संस्कृती आहे. म्हणजे सातत्यानं तुमच्या पुढच्याही कविता वाचताना असं लक्षात येतं की स्त्री ही संस्कृतीची निर्मिती करते, ती संगोपन करते आणि संवर्धन करते. अशा पद्धतीचं एक तुमचा सगळ्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, जो कदाचित त्या आजीला विठ्ठलाच्या प्रतिमेत बघितल्याचा वय असेल. आव्हानोलची कविता ही बऱ्यापैकी स्त्री केंद्री कविता आहे आणि ती सहानुभूती समानुभूतीची कविता आहे. अगदी. त्याबद्दल काय सांगाल, ज्याचं खूप स्वागत झालं? अगदी. माझ्या वाटचालीतला हा बेसिक प्रश्न आहे. अगदी. आव्हानोलची जी कविता आहे ती माझ्या आजीशी निगडीत आहे. पण ही आजी चुलत आजी आहे. आमची जॉईंट फॅमिली. मला 3 आजी, एक माझी सख्खी आजी, एक सख्खी चुलत आजी आणि एक चुलत आजी. जी चुलत आजी होती ती बालविवाह झाला तिचा आणि तिच्या कुटुंबात कोणच नाही, मग ती एकटी उरली. त्यामुळे ती आमच्या कुटुंबाला जॉईन झाली. दुसरी जी चुलत आजी होती ती पण अगदी लहान वयातच तिचे मिस्टर गेले. तर अशा 3 आजींची एक सावली मला मिळाली. आणि संस्कार काय असतात ते मला या आजींच्या सहवासात कळले. मला जी ओढ लावली सगळ्यात कवितेची, ती जी चुलत आजी होती, सख्खी चुलत आजी होती, तिने लावली. ती शिकलेली नाही, म्हणजे ह्या तिघींपैकी कोणी शिकलेल्या नव्हत्या. आणि ह्या तिघी कुटुंब सांभाळायचे. वडील माझे मोठे होते आणि सगळी भावंड लहान होती. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या आज्या होत्या त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रमुख होत्या, धारण होत्या घराच्या. तर त्यातली जी चुलत आजी होती ती, जी माझी सख्खी आजी होती, विठ्ठलाकडे जायची तर त्यांचं भांडण व्हायचं. जुनी माणसं भांडायची अशी. हां, अशी म्हणजे लोकांना आवाज जाईल असं आवाजात भांडायची. पण त्या भांडण्यामध्ये त्यांचा मुद्दा होता. हां. आणि ते सगळं ऐकताना मला मजा वाटायची, राग नाही यायचा. तर त्यातली जी रसिकता होती ती माझ्यापर्यंत पोचायची. आता ती रसिकता बघा.
विठ्ठलाकडे आजी जी जायची वारकरी परंपरेतली, तेव्हा ही जी दुसरी आजी म्हणायची की विठ्ठल तिथे नाही भेटत, विठ्ठल शेतात भेटतो, कष्टात भेटतो. आणि ती आजी म्हणायची की इथे आपण राबूया, मुलांना वाढूया, शिक्षण देऊया, विठ्ठलाकडे जाऊन 8-15 दिवस फुकट घालवण्यात काही अर्थ नाही. ही म्हणजे चुलत आजी म्हणायची. आणि ह्या सख्या आजीने काय संस्कार केले की वारी परंपरे, ज्या आपण त्याचे पायिक आहोत, आपण ती संस्कृती मानतो, त्या सगळ्या ह्याच्यात आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे जी आपल्याला मानवतेकडे नम्रतेकडे नेते. तर ही जी वारकरी परंपरेची नम्रतेचे एके बाजूला संस्कार आणि दुसऱ्या बाजूला श्रमाला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, जी सावतामाळ्याने सांगितलं आपल्याला. अशा सावतामाळ्याच्या वारकरी परंपरेचे आणि वारीचे असे दोन्ही संस्कार माझ्यावर झाले. आणि तिसरी जी आजी होती, बाल विधवा होती, तर तिने संयम, जगण्याचा संयम कसा असतो, ती अशी चुलत होती आणि यांना जॉईन झाली होती. यांना दोघींनाही मुलं बाळं होती आणि मुलं बाळं ज्या कुटुंबात असतात ती बाई तिचा हुकूम असतो. त्यामुळं तिसरी आजीने संयम शिकवला, एकीने श्रमाला प्रतिष्ठा शिकवली आणि एकीने वारकरी परंपरेतून नम्रता शिकवली. या 3 आजींच्या संस्कारामुळे मी तुमच्याशी संवाद साधतोय आणि हा आव्हान-ओलचा सगळा प्रवास आहे. आता आव्हान-ओलमधला एकच मुद्दा सांगतो, जी बाया पाण्याशीच बोलतात, ही जी कविता आहे, ती कविता ह्या 3 आजींचं मिश्रण आहे. हा माझ्या घरचा अनुभव आहे. म्हणजे आजी मला रात्री 12-1 वाजता त्या झऱ्यावर घेऊन जायची. मी त्यांच्याबरोबर जायचो, मग आई, मग माझी वहिनी पण. म्हणजे माझ्या भावाचं लग्न झालं तेव्हा गावात पाण्याची टंचाई होती, तर आम्ही अशी सगळीच माणसं झऱ्यावर जायचो. फक्त तो अनुभव माझा व्यक्तिगत न करता घरचा, तो मी सार्वत्रिक केला, समष्टीशी जोडला. आणि म्हणूनच बाई कधीही बघा, तिचं नातं पाण्याशी असतं, ते प्रत्यक्ष पाण्याशी असतं, डोळ्यातल्या पाण्याशी असतं. आणि हे प्रत्यक्ष आणि डोळ्यातल्या पाण्याशी नातं ह्या 3 बायांचं होतं. आणि या संस्कारातून माझ्या कवितेची खरं तर सुरुवात झाली. तुम्ही म्हणालात ते खूप महत्त्वाचं आहे की ते पाण्याशी जे नातं असतं, म्हणजे ती एक सृजनाची ही ओल असते, जसं अश्रूंशी नातं असतं, प्रत्यक्ष पाण्याशी असतं. आणि तुम्ही जे आव्हान-ओल हे शीर्षक दिलं, आता आपल्या जिल्ह्यात बऱ्यापैकी ते माहिती आहे त्याचा अर्थ, पण ही मुलाखत आपली आणखी दूरवर जाणार आहे. तर आव्हान-ओलचा जो अन्वय अर्थ आहे आणि त्याच्यातून पुढे मला तुमच्या कवितेचा पुढचा प्रवासही दिसतो, त्यामुळे ते तुमच्या शब्दात ऐकायला जास्त अगदी मी कविता लेखन करताना नकळत एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली अनुभूतीतून. आणि नंतर आपण थोडे लोकांबरोबर फिरतो, वाचतो, संवाद करतो, त्यातून ते अधिक आत्मविश्वास वाढत गेला. मला भाषा महत्त्वाची वाटते आणि भाषा ही मला दुसरी आई वाटते. म्हणून मी कधी कोणाला शिवी घालत नाही. म्हणजे जर माझ्या तोंडून शिवी आली तर माझ्या आईचा तो अपमान असेल, पर्यायाने भाषेचा अपमान असेल. तर भाषेची जी गोडी झाली ती बोलीच्या संस्कारातून आणि बोलीबद्दल मी खूप आग्रही असतो. म्हणजे मराठीतले अनेक दिग्गज लोक जे आहेत कोकणातले, तर माझ्या वाढत्या वयाबरोबर अनेक दिग्गज लोक एका विशिष्ट स्थानावर असतानाही माझ्याशी मालवणी बोलायचे. म्हणजे मंगेश पाडगावकर माझ्याशी मालवणी बोलायचे. मी एकदा त्यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त मुंबईला गेलो, त्यांच्या चुनाभट्टीला, तर त्यांनी ये मरे, म्हणजे तो जो वेंगुर्लेचा साईडचा जो असा उद्गार काढला ना, तर मी अगदी म्हणजे मला वाटलंच नाही की पाडगावकर सरांची मुलाखत घेतोय. तर भाषा आपल्याला काय करते बघा. म्हणजे भाषा आपल्याला आपल्यातले जे दुराव्याचे अंतराचे जे भाग असतात ते मिटून टाकते. आणि म्हणून माझ्या कवितेचा सगळा प्रवास आव्हान-ओल आणि नंतरचं बघा की त्याची शीर्षकं बोलीतली आहेत. हत्ती इलो, आव्हान-ओल, त्याच्यानंतर आत्ता येणारा जो संग्रह आहे
तो पण बोलीतला संग्रह आहे. बरं. हां, म्हणजे बोलीतल्या त्याचा शीर्षक आहे. तर आव्हान ओलचा जो सगळा शब्द आहे तो निर्मिती झालेली आहे वेगळ्या पद्धतीची. म्हणजे आपण जेव्हा एका तंद्रीत जातो कवितेच्या आणि कविता लिहित असतो त्यावेळी काही वेळानं आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी घडतात निर्मितीच्या, आणि तो निर्मितीचा क्षण जो पुन्हा पुन्हा असं हवा असं वाटतो ना, तो कुठल्याही पुरस्कारापेक्षा कुठल्याही सन्मानापेक्षा मोठा असतो. त्याच्या मुळाशी भाषा असते. तर आव्हान ओल हा शब्द असणारी एक कविता आहे. त्या ह्याच्यात छोटीशी कविता आहे. आणि आव्हान ओल म्हणजे 1 जुलै ऑगस्टच्या दरम्याने चिखल लागतो आणि त्या चिखलामध्ये आव्हान लावावं लागतं. आणि मग जर पाऊस जास्त नसेल त्या दरम्याने आणि कमी ओल असेल तर त्या कमी ओलच्या जागेला आव्हान ओल म्हणतात. म्हणजे आव्हान जे भाताचं रोप असतं ते जगण्यापुरती, ओल टिकवण्यापुरती, तिच्या पोटात, त्या आव्हानाच्या पोटात ओल टिकवण्यापुरती जागा, त्याला आव्हान ओल म्हणतात. आणि मग अशा कमी ओलच्या जागेत वाढलेलं रोप असतं जेव्हा कापणीला, ते जगतही नाही आणि मरतही नाही. अशा कुपोषित बाळासारखं ते असतं. आणि अशा कुपोषित बाळासारखं जे रोप असतं तशी स्थिती सर्वदूर पसरलेल्या खेड्यातील कष्टकरी बायांची असते. म्हणून त्या संग्रहाला आव्हान ओल शब्द दिलेला आहे. तुम्ही अगदी मगाशी उल्लेख केलात की गुरांच्या मागे मी आयुष्यातली पहिली आणि बहुधा शेवटची प्रेम कविता लिहिली. कवी कसा वाढत जातो जो सुरुवातीला आपण उल्लेख केला. आव्हान ओल ही व्यक्तिगत पातळीवरचे सगळे संकेत घेऊन येते आणि त्याचवेळी ती एका संपूर्ण समाजाबद्दल बोलते, स्त्रियांच्या कष्टांबद्दल बोलते. त्याच्या पुढे जेव्हा तुमचा हत्ती इलो हा आपण संग्रह बघतो तेव्हा हत्ती हे रूपक पकडून तुम्ही सत्ता आणि त्याच्या पद्धतीने येणारं सगळाच, म्हणजे तो मनाचाही नाश आहे आणि हत्ती करत असलेला केळींचा नाश वगैरे अशा पद्धतीचा निसर्गाचा नाश, असं एक आक्रंदन वाटतं हत्ती इलोमध्ये. आणि तो पुन्हा प्रगतीचा प्रवास आहे व्यक्तिगत ते येताना. तर जरा हत्ती इलोबद्दल थोडंसं. आक्रंदन हा शब्द तुम्ही जो वापरला तो एवढा अप्रतिम आहे की हत्ती इलो ही राजकीय कविता असली तरी ती प्रत्येक काळात समज असणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या डायमेन्शनने खुणावत जाते. बरोबर. म्हणजे 2012 साली याचा प्रकाशन समारंभ मोठा सावंतवाडीत झाला. त्या वसंत आबाजी डहाके जागतिकीकरण आणि हत्ती असे रूपक अशी त्यांनी मांडणी केली आणि ते भाषण महाराष्ट्र टाईमने संवाद पुरोहित जयंत पवारांनी आपल्या छापलं होतं. एके बाजूला 2009मध्ये ती कविता मी लिहिली. त्याचं कारण सर तुम्हाला घनगर सर माहीत असेल की आपले अतुल पेटे विचारशील नाटककार आले होते आणि त्यांनी नाटक लिहिण्याचा आग्रह धरला. तर पैशाचा पाऊस नावाचं मी नाटक लिहायला घेतलं आणि मला ते जमलं नाही. इथे नांदोस हत्याकांड झाली, मी वृत्तावत असल्यामुळे मला ते सगळं माहीत होतं, पण मला नाटक जमलं नाही. मग मला ते म्हणाले की तुला अजून राजकीय काही संघर्ष वाटतो का यातला. तर म्हटलं अजून नाटक मला लिहायचं आहे. म्हणून मी सगळे जे आधीचे संदर्भ होते वृत्तपत्र असल्यामुळे मी ते चाळले वगैरे होते आणि मला साधारण 1991च्या काही घटना नंतरच्या घटना मला आठवायला लागल्या. नाटक लिहिता लिहिता ही कविता लिहिली गेली. अरे हां. तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये व्यक्त होता ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. तुम्ही व्यक्त होता ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सशक्त व्यक्त होता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे अट्टहास करून अमुक फॉर्ममध्ये व्यक्त होऊया असं काही महत्त्वाचं नाही. जे तुम्हाला नैसर्गिकरित्या व्यक्त व्हावं असं वाटतं ते व्हावं. मग एका विशिष्ट जाणीवर असं लक्षात आलं की मी नाटक नाही पण याची कविता लिहू शकतो. आणि ती कविता 10-15 पानं अशी झालीच होती. मी पेटे सरांना फोन केला आणि मी म्हटलं हो नाटक नाही जमत आहे पण मला कविता. अरे काय नाटक काय लिहिलंस, कविता काय लिहिलंस, तू लिहितोस हे महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि मी कविता लिहिली आणि मी एका चाळीत छोट्या कणकुल्ल्याला राहत होतो. नुकता कणकुल्ला गावाकडनं राहायला आलो होतो त्यावेळी. आणि जयप्रकाश सावंत नावाचे
मोठे मराठीतले अनुवादक आले होते माझ्या घरी त्या छोटे चाळीत, आणि मी अशी पानं ठेवली होती लिहून. फॅन लावला तर ती पानं ऐसपैस गेली कवितेची. त्यांनी बघितलं तर त्यांनी वाचलं. ते म्हणाले, अरे हे काय कवितेसारखं दिसतं एवढं दीर्घ. तर मी म्हटलं, सर दीर्घ कविता लिहितो. त्यांना काही खुणा त्यातल्या जाणवल्या आणि ते म्हणाले, खूप अर्धा पाऊण तास माझी चर्चा केली. मला वाटतं की ती प्रेरणा होती माझी कविता लिहायला, कारण ते पहिले वाचक होते माझे. आणि मग मी सलग ती कविता लिहिली. शेवटचा भाग आहे तो पहिला लिहिला होता आणि पहिला भाग आहे तो शेवटी लिहिला होता. आणि खूप चांगली गोष्ट अशी की त्यातला पहिला भाग मला रमेश उदरातकर नावाचे एक कादंबरीकार आणि कवी मित्र आहेत आमचे, तर ते ऐवजी नावाचं नियतकालिक संपादित करायचं. त्यांनी फोन केला की तुझ्यासारख्या कवीच्या कविता आमच्या नियतकालिकाला हव्या आहेत. तर मी रमेशला म्हटलं की नवीन तर नाही येत पण असं असं काहीतरी लिहितोय. तर ते म्हणाले की पाठवून दे. पाठवून दिलं, त्यांना आवडलं. मग त्यावेळी तर हत्ती सगळीकडे गाजत होता वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय, ते त्यांना खुणवायला लागलं. तर म्हटलं खूप चांगलं वाटतं की मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला आवडत नाही, दुसरं काहीतरी शोधताय. म्हणजे ज्यानी कविता वाचली त्यांना वेगवेगळे गोष्टी त्यातनं भेटल्या. मला वाटतं कवीच्या दृष्टीने हे चांगली लक्षणं आहेत त्या कवितेची. असा तो सगळा प्रवास पुढे झाला. आणि एक मुद्दा यातलं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे. माझ्या दृष्टीने कवी लिहितो म्हणजे तो त्याचे सांस्कृतिक राजकारण करत असतो. सांस्कृतिक राजकारण करण्याची पहिली जाणीव हत्ती याच्यातून झाली. आणि मी व्यवस्थेत हस्तक्षेप लिहिण्यासाठीच लिहितो ही तिथून कळायला लागलं. आणि माझी भूमिका म्हणून लेखनाची त्या पद्धतीच्या प्रवाहातनं पुढे पुढे जात राहिली. आत्ता तुमच्याशी बोलताना मला सहज गंमत म्हणून आठवतंय की आपल्या सगळ्यांना एक पाठ्यपुस्तकात चक्रधरांचा धडा असायचा, हत्ती आणि त्याचा साक्षात्कार. तुमचा हत्ती इतक्या विविध प्रकारे लोकांना खुणावत राहिला. जागतिकीकरण झालं, राजकारण झालं, प्रत्यक्ष निसर्गाचा नाश करणारं झालं. पण मला तुमच्या कवितेचा प्रवास बघताना आणखी एक वेगळं असं वाटतं की हे जे मी आक्रंदन शब्द वापरला होता जो तुम्हाला आवडला, पण पुढे जेव्हा तुम्ही हस्तक्षेपाची किंवा सांस्कृतिक राजकारणाची कविता करता करता एका टप्प्यावर तुम्हाला गांधी आणि आंबेडकर खुणावायला लागले. पुन्हा त्या बुद्धाशी तुम्ही त्याचं नातं लावता आणि युगानुयुगे तूच म्हणून तुम्ही एक आंबेडकरांशी दीर्घ संवाद लिहिलात. म्हणजे ती संवाद कविता आहे. सामान्यतः माणूस राजकारण किंवा सांस्कृतिक राजकारण करताना पुढे वेगळं शोधतो, पण तुम्हाला ह्या दोघा महामानवांना काहीतरी विचारावं असं वाटलं, काही व्यक्त करावं असं वाटलं. ती काय जाणीव असावी? फार चांगला प्रश्न आहे की राजकीय जाणीव लेखक कवींची ही काही एका रात्रीत वाढत नाही. म्हणून मला असं वाटतं की लेखक कवीला समजून घ्यायला हवं. आपल्याकडे लेखक कवीला समजून घेण्याची अभिरुची वाढलेली नाही आहे. तर त्याचं कारण असं की कवी आज जो विधान करतो त्याच्या वाढीच्या वेळी तो पुढे विधान तसं करेलच असं नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला असं वाटतं की सांस्कृतिक राजकारण म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर प्रश्न उपस्थित करायला लेखक कवीला यायला पाहिजे. आणि प्रश्न उपस्थित करताना ते आवाजी स्वरूपात होऊ नये, उथळ काही होऊ नये, किंवा तुम्ही लेखक म्हणून तुमची कसोटी लागायला पाहिजे प्रश्न उपस्थित करताना. प्रश्न उपस्थित करणं सोपं असतं, पण प्रश्न उपस्थित केलेले ते दीर्घकाळ टिकणं कठीण असतं. आणि म्हणून एक चिंतन लागतं. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्या प्रकारचा व्यासंग लागतो. तुम्ही सगळ्या प्रकारची कविता स्वीकारायला पाहिजे आणि परंपरेचं पक्क भान असायला पाहिजे. म्हणून मी कुठल्याही प्रवाहातली कविता वाईट म्हणत नाही. माझे हे मुद्दाम हे विधान मी म्हणतो की आधीची कुठल्याही प्रकारची कविता वाईट म्हणत नाही. मी परंपरेवरच उभा आहे. पुन्हा सांगतो, मी परंपरेवरच उभा आहे. फक्त परंपरेतलं चांगलं काय वाईट काय हे आपल्याला स्वीकारता यायला पाहिजे. बरोबर. एका रात्रीत माणसाची वाढ जशी होत नाही तसं एका विधानाने कवी मोठा होत नाही. आपल्याकडे विधानं करण्याची पद्धत आहे. थोडासा कवी चर्चेला आला की तो विधानं करायला लागतो आणि मग त्याचे मतळे होतात. तर मला असं वाटतं की कवीची स्वतःची दृष्टी या सगळ्या बातम्यांच्या पलीकडे स्वतःची बातमी कवी
होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. तर ही जी वाढ माझी हत्ती आणि त्यानंतरची जी झाली आहे त्यातून आंबेडकर आणि गांधी नावाची कविता लिहिली गेली. खरं तर मी ज्या संस्कारातून आलो तिथे आंबेडकर भेटण्याची शक्यता नव्हती किंवा गांधीही भेटण्याची शक्यता नव्हती. परंतु मी वृत्तपत्रात आलो. माझे काही कणकवलीतले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही मित्र विद्रोही परंपरेशी जोडले गेले होते. ते अधिक मला पहिले भेटले आणि नंतर कणकवलीतली काही सांस्कृतिक पार्श्वभूमी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची प्रामुख्याने नाटकं जी आहेत तर त्यांचा प्रभाव माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे एके बाजूला विद्रोही परंपरेतल्या मित्रांना मी जोडलं गेलो आणि पुण्या मुंबईतले उर्वरित महाराष्ट्रातले मित्र तिथे यायचे. अनेक अरुण काळेसारखा मित्र यायचा. तर अशा सगळ्या मित्रांना मी जोडला गेलो. पण वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची जी प्रायोगिक नाटकं जी होती एक तर मी पत्रकार असल्यामुळे ती नाटकं बघतच होतो आणि मी कवितेची थोडी वाढ झाल्यामुळे अनेक नाटकातले मित्र येऊन भेटायचे. म्हणजे कधीतरी ओळख झाली की नाव माहीत असायचं, मग ती अशी दोस्ती व्हायची. तर मला असं वाटतं की ते जे एक भान देणं असतं आणि डोळसपणे वाचन असतं, चळवळ असते आणि नाटक बघणं असतं आणि काही मित्र त्या चळवळीतले स्थानिक पातळीवरचे, यातून मी आकर्षित झालो वाचनाकडे. आणि बाबासाहेबांचे मी काही अग्रलेख वाचले. राज्य शासनाने एक त्यांचा ग्रंथ बहिष्कृत भारत प्रकाशित केला आहे आणि तो वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हा माणूस कुठल्या उंचीचा असेल, आपण त्यांच्या पासंगालाही पुरू शकत नाही. तर अशी व्यक्ती सार्वत्रिक का होत नाही हा मला पहिला प्रश्न पडला. कुठलाही महामानव जगातला एका जातीत बांधता येत नाही, एका धर्मात बांधता येत नाही. जर तो जातीत बांधला जात असेल आणि तो धर्मात बांधला असेल तो महामानव होऊ शकत नाही. फक्त तो जो महामानव असतो त्याचे जे अनुयायी असतात सगळ्या प्रकारचे, सगळ्या महामानवांचे, त्या अनुयायांनी त्या महामानवाला छोटं केलेलं असतं. आणि असे मला अनेक प्रश्न पडायला लागल्यानंतर मला माझी आजी, जी चुलत आजी होती ती आठवली की तिला तर बाबासाहेब माहीत असण्याची शक्यता नव्हती. नाव माहीत असणं आणि बाबासाहेब माहीत असणं बरोबर, ह्या फरक असतो. पण आजीने असे काही संस्कार केले की आम्हाला आपल्या घरी कोणी कष्टकरी माणूस असेल तर त्याचा आदर बाळगायला पाहिजे. जातीच्या उतरंडीवरनं कोणी माणूस आला असेल तर त्याला मदत करायला पाहिजे. या सगळ्यातून मी या सगळ्याकडे ओढला गेलो. आधीचे संस्कारही असे झाले आणि मग बाबासाहेब मी समजून घेत गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बाबासाहेब सर्वांचे आहेत. आणि यातून अजून एक गोष्ट चांगली झाली. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ आणि नरेंद्र चपळगावकर गेली 10 वर्ष कविता कुठे वाचली की फोन करतात आणि मग ते दीर्घ बोलत राहतात माझ्याशी. फक्त ही 2 एवढी माणसं मोठी आहेत की मी काही बोलत नाही, ते माझ्या कवितेच्या अनुषंगाने बोलतात. ऐकतो, थँक्यू सर म्हणतो आणि पुन्हा सर बरं वाटलं, मी पुन्हा आलो औरंगाबादला की येईन, असं गप्पा चालत असतात. तर त्यात ते असं म्हणाले, मला फार रसाळ सरांचा मुद्दा वाटला. ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी. हां, आणि बाबासाहेबांबद्दल मी एकच गोष्ट सांगू शकतो अजय, की जगातले 2-4 विचारवंत आहेत, त्यातल्या वरच्या अग्रणी विचारवंत कोण असतील या जगातले, भारतातले, तर बाबासाहेब. तर बाबासाहेबांकडे विचारवंत म्हणून बघायला पाहिजे, त्यांचं दैवत्वीकरण होता नाही. मला हा फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो. म्हणून ती जी सगळी कविता आहे ते बाबासाहेब सर्वांचे म्हणजे महामानव सर्वांचा आणि एकूणच माणसाला पुढे घेऊन जाणारा असा अर्थाने मी ती कविता लिहिली. आता गांधींचा जो मुद्दा आहे, तर मी आधी म्हणालोच आहे की सांस्कृतिक राजकारण आपल्याला करता यायला पाहिजे. गांधी ही एक अशी व्यक्ती आहे की तुम्ही एकावेळी हसता पण आणि एकावेळी गंभीर पण होता. एकावेळी एवढं प्रचंड अंतर्मुख तुम्हाला गांधी करतात आणि दुसऱ्या वेळी अरे
गांधी आपल्याला खरंच कळला का की आपण उगाच हसतोय, असं काहीतरी टू बी ऑर नॉट टू बीमध्ये राहतो. म्हणजे बाबासाहेबांबद्दल टू बी ऑर नॉट टू बीमध्ये राहत नाही, पण गांधींबद्दल टू बी ऑर नॉट टू बीमध्ये राहतो. तर गांधी समजून घेणं अवघड आहे. मला किती समजलं मला माहीत नाही, पण गांधी जेवढे मला समजले ते मला असं वाटतं की गांधी हे मानवतावादाकडे जातात, बुद्धाकडे जातात. आणि बुद्धाने शांती सांगितलेली आहे, बुद्धाने अहिंसा सांगितलेली आहे, बुद्धाने तुम्हाला ध्यानधारणा दिलेली आहे. हे सगळंच गांधी सांगतात ना. मला गांधींमधला बुद्ध महत्त्वाचा वाटला. गांधी मी पूर्ण अभ्यासला नसेल, मी विचारवंत म्हणून माझी मर्यादा आहे. विचारवंतांची एक साधी व्याख्या आहे, ती माझी मर्यादा कशी आहे ती पण मी सांगायला मला आवडेल. की तुम्हाला परंपरेतनं जे आलेलं असतं ते चांगलं वाईट काय ठामपणे ठरवता येतं, त्याला विचारवंत म्हणतात. त्यामुळे परंपरेतलं आलेलं मी कितपत चांगलं आणि वाईट ठरवेल हे अजून का जाईल, कारण मी अजून लहान आहे, वयाने पण लहान आहे, व्यासंगाने पण लहान आहे. त्यामुळे गांधी मला बुद्धाच्या पार्श्वभूमीवर समजावं घ्यावासा वाटला. आणि तो समजून घेताना या आपल्याच भूमीला नाही तर जगातला कोणालाही बुद्ध महत्त्वाचंच आहे आत्ता. आणि बुद्ध महत्त्वाचं असेल तर गांधी महत्त्वाचाच आहे. म्हणून तर हजारो पुतळे लोक सांगतात ना, हजारो पुतळे गांधींचे जगभर आहेत. आणि चंद्रकांत वानखेडे नावाचे आमचे एक मित्र आहेत ज्येष्ठ, गांधी का मरत नाहीत, त्यांनी हे लिहिलं आहे, पुस्तक लिहिलं आहे. तर त्यांनी त्या दिवशी माझ्याशी बोलताना फार चांगलं सांगितलं, अजय तुझा संग्रह एवढा आवडला, पण गांधी हा संपतच नाही रे. 1,00,000 पुस्तकं जर लिहिली गेली तरी तुझी कविता मला पुन्हा आवडते. म्हणजे गांधी समजून घ्यायला आपण कमी पडतो. तर गांधी समजून घेणे ही एक गोष्ट होती. आणि गांधी समजून जर नीट घेतला तर भारतीय राजकारणाचं आज नेमकं काय झालं आहे तेही आपल्याला समजून घेता येईल. हा कवितेचा प्रवास तुम्ही फार छान आणि मर्यादित शब्दात सांगितलात. मला आणखी एक, तुमची कविता विविध भाषात, भारतीय भाषात गेली, तुम्हाला पंजाबीत भाषेत गेली, जवळजवळ बऱ्यापैकी सगळ्या भाषांमध्ये ती पोचते. अमराठी भाषक वाचकांपर्यंत ती जेव्हा कविता पोचते आणि त्यांना ती आपली वाटते, असं जेव्हा एका कवीला कळतं तेव्हाचं काय समाधान असतं हे मला जाणून. अगदी 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 खूप चांगली माणसं आपल्याकडे आहेत, वाचणारी, व्यासंग असणारी, ज्यांच्या व्यासंगासमोर नम्रतेने आपण लीन व्हावं. चंद्रकांत पाटील नावाचे महाराष्ट्रातले मोठे ख्यातनाम अनुवादक आहेत. त्यांनी 40 वर्ष अनुवादाचं काम केलेलं आहे. जगभरातली अनुवादित कविता संपादित केलेली आहे, अनुवादित केलेली आहे. आणि भारतीय भाषेतली त्यांचा एक मोठा ग्रंथ साक्षातने काढलेला आहे, तो ज्याची पानं 500-600 असतील, कविता तरण नावाचा. तर एक 20 वर्षापूर्वी बायाना पाऊस नकोसा झालाय ही कविता हेमंत दिवटेंच्या अभिदानंतरमध्ये आली. आणि एकदा मला पाटील सरांचा फोन आला, मला फक्त नाव माहीत, की म्हणाले की तुमची ही कविता मी घेतलेली आहे आणि आपण 80 नंतरचं मराठी साहित्य असा एक विशेषांक हिंदीत अनुवादित करतोय. आणि त्या अंकाची सुरुवातच या कवितेने होती. अरे वा. हां. आणि 80 नंतरचे सगळे कवी होते, अगदी मल्लिका अमर शेखपासून. तर ती माझी पहिली 20 वर्षापूर्वी अनुवादित झालेली कविता, साधारण ही 2000 किंवा 2003चा कालावधी असेल. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या 60 नंतरचं भारतीय साहित्य असा एक विशेषांक केला. ती बाया पाण्याशीच बोलतात ही प्रफुल्ल शिलेदारांनी अनुवादित केलेली त्या अंकात आहे. आणि कथा, कादंबरी आणि कविता 60 नंतरचं त्यातले जे ठराविक मराठीतले कवी घेतले त्यातली ही कविता घेऊन माझा समावेश केला. आणि 2-4 असे
5-6 विशेषांक त्यांनी हिंदीमध्ये नेले मराठीतल्या साहित्याचे. त्यात सगळी कविता ही माझी अनुवादित केली. आणि मला एक आश्चर्य वाटलं की काहीच ओळख नाही आपली, आणि तरी अशा व्यक्तीने आपल्याला स्थान दिलं. आणि मग मी माझ्या कवितेकडे 2000 पासून अधिक गांभीर्याने बघायला लागलो की अरे, असा माणूस काहीच ओळख नसताना आपल्याला एका इतर भाषेत नेतोय. तर मला प्रचंड आनंद झाला की आपली कविता अनुवादित झाला म्हणून तर झालाच, पण ती कोणी अनुवादासाठी निवडली ही पण गोष्ट महत्त्वाची ठरते. आणि मग काही कन्नडमध्ये अनुवादित झाल्या कविता, काही तमिळमध्ये झाल्या. साहित्य अकादमी विजेते एक उर्दू हे आहेत, अनुवादक आहेत, तर त्यांनी उर्दूमध्ये एकाच वेळी आवानओल संग्रह 2005मध्ये आला तेव्हा 7 कविता उर्दूमध्ये एकाच वेळी अनुवादित केल्या. कोकणीमध्ये झाल्या कविता. आणि आत्ता महिन्याभरापूर्वी सत्यपाल भिकी नावाचे एक साहित्य अकादमी विजेते पंजाबी अनुवादक आणि लेखक आहेत. त्यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर त्यांनी मला संपर्क केला की आपल्या कविता हिंदीत जर असतील तर मला पाठवा. आणि मग त्या हिंदीतून त्यांनी पंजाबीमध्ये केला. आणि 22 भारतीय भाषेमधले कवी घेतले आहेत त्यांनी वेगवेगळे. तर मराठीतले आम्ही 2-3 काही लोक आहोत, तर त्यात मला समावेश केला. मला असं वाटतं की आता ते सत्यपाल भिकी मला फोनवर बोलले असे की आज जी भारतीय पातळीवर कविता ज्या भाषेत लिहिली जाते त्या समकालीन कवींमध्ये मराठी कविता चांगली लिहिली जाते, ज्या कवींना आजच्या वर्तमानाचं भान आहे पूर्ण. मला असं वाटतं की हे माझ्या एकट्याच्या प्रतिक्रियेपेक्षा, माझ्या कवितेच्या प्रतिक्रियेपेक्षा एकूण मराठी माझ्याबरोबरच्या कवींची कविता आवडते भारतात ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. कारण आपण आपल्या मित्रांबरोबर वाढत असतो, एकटे वाढत नसतो. त्यांनी चांगली कविता लिहिली तरच मी फ्युचरमध्ये चांगली कविता लिहू शकतो. कारण वातावरण चांगलं नसेल तर अधिक चांगलं लिहिण्याची मर्यादा येते. म्हणून जे तुमचं की तुम्हाला काय वाटतं, तर मला या पातळीवर की आपली मराठी कविता जाते. आणि माझ्या तर काही ठराविक भाषेत झालं, पण मराठीत अजून काही चांगले कवी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रफुल्ल शिलेदार नावाचा आमचा मित्र आहे, तो आता भारतभर फिरत असतो आणि आम्हाला छान वाटतं. प्रफुल्ल जेव्हा पोस्ट टाकतो की मी आज भुवनेश्वरला आहे, हैदराबादला आहे, दिल्लीला आहे, काश्मीरला आहे, तर अशा प्रकारची कविता ही पोचते आहे अनेक भारतीय भाषांमध्ये, तर तो आनंदच आहे. आपण आज इथे आलात आणि छान सगळा कवितेचा प्रवास सांगितला. बावशीतला एक कवी जवळपास काहीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना एक संस्काराची शिदोरी घेतो आणि सर्व दूर जातो. याचा आम्हालाही आनंद आहे. तुमच्या पुढच्या कवितेच्या प्रवासासाठीही सदिच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आकाशवाणी सिंधुदुर्ग आणि आपण आणि इथले केंद्रप्रमुख आणि सगळे अधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.